चामटोली ग्रामपंचायत येथून महत्वपूर्ण प्रशासकीय कागदपत्र चोरण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि हा संपूर्ण प्लॅन जो आहे तो या ग्रामस्थांनी उधळून लावलेला आहे। नेमकं काय घडलेलं आपण संपूर्ण हा प्रकार जाणून घेणार। महत्वाचं म्हणजे घटनास्थळी आपण जर पाहिलं तर ग्रामीणचे पोलीसही दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं संपूर्ण या घटनेचा तपास केला जातोय। 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि महत्वपूर्ण कागदपत्र असताना कोणी इथे येऊन ही कागदपत्र चोरण्याचा प्रयत्न केलेला आहे। ग्रामस्थ आपल्यासोबत जोडलेले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधून या संपूर्ण घटनेची माहिती घेणार आहोत। सर, आपलं प्रचंड मोठं गाव आहे, सगळी लोक एकत्र राहत असतात, परंतु कुठेतरी महत्वपूर्ण कागदपत्र चोरण्याचा प्रयत्न करत आहे। ती लोक बाहेरून आलेली असं कळतंय। 1 महिन्यापूर्वी ग्रामपंचायत बरखास्त झाली आणि त्यानंतर आम्ही प्रशासक इथे लागला, ग्रामसेवक आणि ग्रामसेवक प्रशासक लागल्यानंतर आम्ही त्याची माहिती मागवली माहिती अधिकारामध्ये की काही पेपर आम्हाला माहिती अधिकारात मिळावे। त्यानंतर त्यांनी आम्हाला उडवाउडीची उत्तरं दिली का 1.5 महिना झाला आज तरी आम्हाला एकही पेपर त्यांनी दिलेला नाही आणि पेपर दिलेला नसताना आम्ही त्याचे पैसे शासकीय पैसे सुद्धा भरले की बाबा हे जे काय त्याची फी असेल ती फी भरून आज उद्या त्याचा प्रकार चालू होता। आणि आज होळीचा दिवस असताना आता रात्री 10:30 वाजता आतमध्ये 2 व्यक्ती तिथेशी शासकीय पेपर आणि ते सगळे चाचपळत होते, ते आम्ही बघितले आणि यांनी जसं यांना माहिती मिळाली तशी यांनी आम्हाला माहिती दिली आणि सगळे ग्रामस्थ इथे जमले। ती 2 व्यक्ती कोण होते, कुठून आलेले, त्यांचे ओळखपत्र आपण पडताळले का? त्यांनी ओळखपत्र पडताळले असता आपल्याला कळून आलं की धाराशिववरून आलेले आहेत, परंतु त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा आयडी नव्हता किंवा कुठल्याही प्रकारची त्यांना माहिती देता आली नाही। त्यामुळे पोलिसांना आम्ही बोलवलं आणि पोलिसांनी त्यांना स्वाधीन दिलेले आहेत। पण अशी व्यक्ती घुसू कशी शकतात दादा, ज्यांच्याकडे ओळखपत्र नाही, प्रशासकीय ते कर्मचारी नाही, धाराशिववरतून येऊन बदलापूरच्या आपल्या चामटोलीच्या या ग्रामपंचायतीमध्ये कसे जाऊ शकतात? नक्कीच हाच प्रश्न मी त्यांना सुद्धा विचारला, कारण आम्ही इथे मुलं क्रिकेट खेळत होतो तेव्हा ह्या 2 मुलांनी इथे येऊन इथे बसणार होते आणि त्यांनी बघितलं की आतमध्ये कसं तरी आवाज येतोय, बघतात तर 2 व्यक्ती दिसले त्यांना। तर ते 2 व्यक्ती कोण म्हणून आम्ही विचार करण्यासाठी सर्व मुलं आतमध्ये आलो। जवळजवळ 30-40 पोरं इथं रोज क्रिकेट खेळत असतात। सर्व मुलं आतमध्ये आलो, बघितलं तर आतमध्ये 2 व्यक्ती शासकीय कागदपत्र घेऊन तिथे पाळत होते। तेव्हा आम्हाला कळलं की काहीतरी इथे गोळ बंगाल आहे। आतमध्ये जाऊन विचारणा केली तर ते सांगतात आम्ही ऑडिट करण्यासाठी आलो। ऑडिट कसला? सुट्टीच्या दिवशी कसं? हा तेच, हाच मुद्दा आम्ही त्यांना विचारला की आज सुट्टी आहे, पूर्ण भारत बंद आहे, तर तुम्ही ह्या दिवसात चामटोली ग्रामपंचायतला कुठलं ऑडिट करता? तर ऑडिट नाही, नंतर म्हणतात की आम्ही अभिलेख करतो। कोणता अभिलेख? तर त्यांना त्यांची बोबडी ओढली, त्यांना बोलता येत नव्हतं काय करतो आम्ही, तर त्यांना सांगता येत नाही। तर त्यांनी इथल्याच गावाच्या एका कर्मचाऱ्याचं नाव घेतलं, मंगेश सर म्हणून बोलायला लागले। मंगेश सर, त्यांनी आम्हाला चावी दिली, त्यांनी आम्हाला उडून दिलं लॉक आणि आम्ही काम करतोय। जर ऑडिट असेल तर मी एक कर्मचारी आहे, एका कंपनीमध्ये मी काम करतो, मला माहिती आहे ऑडिट, मी एएसचं ऑडिट क्लिअर करतो, मला माहिती आहे ऑडिट काय असतं। ऑडिटची एक रूपरेषा असते, टाइम दिलेला असतो, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 किंवा 5 या शेड्यूलमध्ये ती तारीख ठरलेली असते। यांना मी विचारलं असं कोणता तुम्हाला लेटर आहे का, ग्रामपंचायतने तुम्हाला बोलवणं केलेलं आहे, तुमचं ऑडिट आहे तर मला लेटर दाखवा। त्यांच्याकडे लेटर नव्हतं। त्यांना आयडेंटिटी प्रूफची मी विचारणा केली तर आयडेंटिटी प्रूफ त्यांच्याकडे काहीच नव्हता। तर मी त्यांच्याकडे आधार कार्ड मागितलं, तर आधार कार्ड बघितलं तेव्हा लक्षात आलं की ते आधार कार्डवरती त्यांचं ऍड्रेस होतं धाराशिवचं, उस्मानाबादचं। आणि हे जेव्हा बघितलं तेव्हा कळालं की असं कोणत्या प्रकारचं शासकीय कार्य, असं काम म्हणजे कोणतंच नव्हतं, कुठलं ऑडिट नव्हतं। जेव्हा 2 कर्मचारी आले तर उडवाउडवीची उत्तर आम्हाला मिळाली, कोणत्या प्रकारचं शासकीय काम नव्हतं। जसं धनाजी शेठ हिरमळ यांनी सांगितलं की त्यांनी माहितीचा अधिकार टाकला होता, ते पेपर त्यांना मिळू नये। मला वाटतं निश्चितच आज रात्री ते पेपर गहाळ झाले असते, अशी बातमी आपल्याला कळाली असती उद्या सकाळी किंवा परवा सकाळी 2 दिवसामध्ये। निश्चितच हे जी फी भरली होती ग्रामपंचायतला, जी मागणी केली होती, ह्या 5 वर्षाचं मला दप्तर हवंय, जे तुम्ही काय केलंय, गावाच्या विकास आराखड्यासाठी काय काय खर्च केले ते दाखवा, हे धनाजी शेठ हिरमळ यांनी केलं होतं। पण त्यांना न मिळावा म्हणूनच यांची जी शाळा असेल आणि यांनी हे पेपर आज गहाळच केले असते आणि धनाजी शेठला रिकाम्या हाती परतावं लागलं असतं। निश्चितच या गोष्टीचा पाठपुरावा आपण पत्रकार बंधू, पोलीस बंधूंनी घ्यावं आणि यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, हीच आमच्याकडून, आमच्या ग्रामस्थांकडून आणि या पूर्ण इथे उपस्थित असलेल्या क्रिकेटची जेवढी मंडळी असतील, पूर्ण गाव असेल आणि ग्रुप ग्रामपंचायत आहे, आदिवासी आमचे सुकरे आंबीर असतील, त्यांनी सुद्धा अर्ज टाकला होता की माहिती मिळावी। नक्कीच जर त्यांना आपण जेव्हा मगाशी पाहिलं की सगळे कागदपत्र अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काय कोण या मागे कोण असू शकतं, काय वाटतं आपल्याला? मला वाचवण्याचा प्रयत्न केला। जर ते म्हणतात की याच्यामध्ये कोणतरी भाऊसाहेब बोलत होते, तर भाऊसाहेब कोण? तर त्यांनी नंतर सांगितलं की ग्रामसेवक। मग ग्रामसेवक जर का तुमचा भाऊसाहेब असेल मग त्या ग्रामसेवकाला इथे तातडीने येणं होतं, परंतु ते आले नाही। एवढा प्रकार घडून आणि पोलिसांनी त्यांना फोन केलं की तुम्ही तात्काळ पोहोचा बदलापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला, तर ते म्हणतात की मी मुरबाडला राहतो, मी आता कसं येऊ?
तर साहेबांनी सांगितलं, मी पण 9 वर्ष मुरबाडला ड्युटी केलेली आहे, बदलापूरला अपडाऊन केलेलं आहे, मुरबाड टू बदलापूर अर्ध्या तासात पोहोचतो, रस्ते सुरळीत झालेले आहेत, कारण आमदार किसन कथोरेच्या मार्फत जे रस्ते झाले ते उत्तम आहेत. तर तुम्ही अर्ध्या तासात बदलापूरवरून मुरबाडवरून बदलापूरला येऊ शकता असं साहेबांनी त्यांना सांगितलं आणि तुम्ही पोहोचायला पाहिजे होते, पण ते पोहोचले नाही. ही ग्रामपंचायत सदस्य आहेत. सर खरं तर सगळ्यांना विश्वासात घेणं गरजेचं होतं. कोण लोक आले आणि प्रशासकीय कार्यालयामध्ये घुसतात, कागदपत्र चोरण्याचा प्रयत्न होतो. लोकांना ती अनोळखी लोक आहेत. आम्ही इथं ग्रामस्थ ते कोणी ओळखत नाही. कोणी ओळखत नाही त्यांना. आणि या चोरी करण्याचा प्रकारच आहे. आणि या काय त्यांच्या मागं काय हेतू कोण आहे हे आम्हाला काहीच कल्पना नाही. आणि या ग्रामपंचायतीचे जे मेन डॉक्युमेंट आहेत, माहिती अधिकार टाकलेले मी स्वतः टाकलेले. मी 1 महिना झाला डॉक्युमेंटचे ते माहिती अधिकारची माहिती मागतो, तर मला पेपर अवेलेबल होत नाही. तर आज देतो उद्या देतो करून 1 महिना झाला. तर आता गेल्या 2 तारखेला टाकलेलं मी, 2 फेब्रुवारीला. आता 2 मार्च, आजची 3 मार्च तरी मला पेपर नाही भेटले माहिती अधिकाऱ्यांचे. आणि हा प्रकार जो आज अचानक घडला तो ग्रामपंचायतच्या दृष्टीने खूपच वाईट आहे. आणि त्याच्या आपण पण एक माहितीचा अधिकार टाकला होता. खरं तर कायद्यानुसार नियमानुसार 1 महिन्याच्या आत ती माहिती आपल्याला मिळणं आवश्यक होतं, परंतु ती मिळालेली नाही अद्याप. नक्कीच आपल्याला आपण माहिती अधिकार टाकला आणि 1 महिन्याच्या आतमध्ये ती माहिती आपल्याला मिळणं आवश्यक होतं, परंतु त्यांनी टाळाटाळ केली. प्रत्येक वेळेला बाबा मला समजवण्याचा प्रचंड त्यांनी प्रयत्न केला त्या ग्रामसेवक हिगडेनी, आणि की बाबा मी माहिती देऊ शकत नाही, तू काहीतरी करून माघार घे. आपण त्याला प्रचंड वेळेला त्याला बोललो की बाबा मी तुम्हाला पेपर तरी दे ना, तू काय काय केलं. प्रश्न आपण विचारले आम्ही ज्या ग्रामपंचायतमध्ये त्यांनी जे काय 5 वर्षामध्ये लेखाजोखा केलेला आहे, काय काय कामं केली, कशी केली, काय ते आम्ही पेपर मागितले त्यांच्याकडे. आणि ती पेपर मागितली असताना त्यांनी 1 महिन्यापासून आपल्याला टाळाटाळ केली. त्याने आपल्याकडे 50,000 रुपये शासकीय फी मागितली आणि ती फी आपण त्यांना कॅश रोख स्वरूपात आपण त्यांना भरलेली आहे आणि त्याची पावती सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आणि ती पावती आज त्यांनी सकाळी आपल्याला प्रचंड प्रेशर करण्याचाही प्रयत्न केला की कुठून तरी तू माघार घे या प्रकरणातून. पण आपण त्यांना एकच सांगितलं की आम्हाला तू पेपर दे. पण आज दुपारी या सुट्टी असताना ही सगळी ग्रामपंचायतीचा दरवाजा उघडून आणि त्यांनी जे काय चालवलेलं आहे कारस्थान हे आपण बघितलं आता. कारण हे निव्वळ गाठोडे बांधून ठेवलेले आहेत का ते रात्री अगर एखाद्या गाडीमध्ये भरून त्यांनी सगळे गायब केले असते आणि आम्हाला काही माहिती मिळाली नसती आणि सांगितले असते का ते पेपर सगळे गायब झाले. तर याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार असू शकतो का पाठीमागे? 100% याचा भ्रष्टाचार असू शकतो. आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करावी, ऑडिट करावं आणि यांना कठोर शिक्षा करावी. सर ते आतमध्ये जे कागदपत्र त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला ते आमच्या प्रेक्षकांना या तुम्हाला दाखवतो या. नक्कीच नक्की या. दाखवतो साहेब. हे बघा या जागेवर त्यांचं अंथरूण झोपण्यासाठी बसण्यासाठी प्लॅनिंग आलते. हा पूर्ण प्लॅनिंग. ते बघा हे बघा मोजणीचं ते दप्तर, हे मोजणी दप्तर तुम्ही बघा, इस्टिमेट फाईल, फार्म हाऊस फाईल, फाईल त्या समोरच्या फाईल तिकडच्या घ्या. ते बघा समोर बघा. या फाईल्स बघा, आपण बघाल या सगळ्या इथं नसतात. इथे नसतात, ते कपाटात असतात. कपाडामध्ये असतात. पण अस्ताव्यस्त सगळीकडे बघा. वाउचर्स असतील, ग्रामनिधी, आपण ग्रामनिधी बघाल तर ग्रामनिधी फाईल इथे आहे. फॉर्म नंबर 52, मेजरमेंटचं जे बुक आहे, सगळे बुक इथे पडलेले आहेत. अजून तुम्हाला दाखवतो. बघा ही कपाडा बघाल तुम्ही, चावी नाहीये, लॉक नाही त्याला, हे बघा पूर्ण खाली गेलेलं बघा कपाड. आणि हे शासकीय कामाची पद्धत बघा यांची. ग्रामसेवक घरी झोपलेले आहेत आणि हे कोण अनोळखी व्यक्ती अशी कामं करतात इथे. आपण बघूया दुसरे पण बघा. हे सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल आहे बघा इकडे. या. या सगळ्या फायली त्यांनीच काढल्या. हो त्यांनीच सर्व काढलेले आहेत. सगळं फाईल आणि बघा, हे सरपंचाच्या खुर्चीवरती बघा यांचे हे कपडे बघा बघा. त्यांचे हे बघा, कपडे. हे कपडे बघा, हे बघा बघा त्यांचे कपडे, त्यांचे बॅग्स बघा. म्हणजे असं वाटतं का इथे हे मौज मजा करण्यासाठी पण आलेले आहेत आणि चोरी करण्यासाठी आलेले आहेत. हे बघा कसं काही प्रकार आहे हा. साहेब त्यांच्याकडे हा कुठला हे बघा. लिक्विड होता. हे बघा हा लिक्विड कसं हे आहे बघा हे बघा नोटरी. आता हे नोटरी केलं सत्ताप्रतिज्ञा आहे, नरेश बाळू उघडा. हे सुद्धा पेपर बाहेर काढलेले आहेत आता बघा. हे- फोटो वगैरे काढले बाहेर. बघा सगळे फोटो काढलेले आहेत. ह्याच्यामध्ये काय कोणी काय केलंय हे आता आहे ना पोलीस त्याचा छडा नक्कीच लावणार आहेत. चुकीचा प्रकार आहे. चुकीचा, खूपच चुकीचा प्रकार. पूर्ण चुकीचा आणि पूर्ण चोरीचा प्रकार साहेब आहे. इकडे बघा याच्यामध्ये सगळे त्यांचे डुप्लिकेट पेपर बघा. हे बघा काहीतरी पेपर आहेत त्याच्यामध्ये. हे बघा नाही ते काही स्टॅम्प नाही असतील त्याच्याकडे. बघा हे बघा तुम्ही बघू शकता. आणि ते पण त्यांचे कपडे. म्हणजे ग्रामसेवकाच्या खुर्चीवरती बसून हा सगळा कारभार. सरपंचाच्या खुर्चीवर आणि ग्रामसेवकाच्या खुर्चीवर बसून. बसून काम करतात आणि यांचं ऑडिट आहे.
रात्री 11-12 वाजता कोणतं ऑडिट असतं हे त्यांनी आम्हाला निदर्शन आणावं. ते जर प्रशासकीय कर्मचारी असतील त्यांनी त्यांचं ओळखपत्र दाखवणं गरजेचं आहे. नक्कीच त्यांच्याकडे आम्ही ओळखपत्राची आम्ही विचारणा नक्कीच केली. नक्कीच सीओना मागणी करू. आता आम्ही सीओना मागणी करू आणि उद्या नक्कीच याची जी काय हे लागलेलं आहे तुमचा अधिवेशन लागलेलं त्या अधिवेशनामध्ये नक्कीच हा मुद्दा उठवला जाईल. मुद्दा उपस्थित करू आम्ही 100% उद्या मुद्दा उपस्थित करू. कारण काय माहितीये का, तो ग्रामसेवक इथे ग्रामसेवकला हे रात्री कोणी उपद्रव करायला सांगितले. ग्रामस्थांना विश्वासात घेणं गरजेचं होतं. नक्कीच ग्रामस्थांना विश्वासात घेणं आम्ही गरजेचं म्हणतो आहे. ग्रामस्थ सोडा, आमच्या ग्रामस्थांची जी आता बॉडी बरखास्त आहे कोणालाच विचारलं नाहीये, कोणालाच नाही माहिती आणि ओळखपत्र आहे त्यांच्याकडे. आणि जर नक्कीच- तुम्ही जर का ऑडिटर असाल तर तुमच्याकडे ओळखपत्र हवंय. चावी कोणी दिली त्यांना या कार्यालयाची? मग त्यांनी एक नाव दिलं मंगेश सर म्हणून. या गावचे इथे जे शासकीय मंगेश गायकवाड म्हणून सॉरी, नाव आहे. शिपाई शिपाई. जो काही साफसफाईला होता शिपायाने चावी दिली. नक्कीच त्या शिपायाकडे चावी कुठून आली आणि या ग्रामसेवकांनी कशासाठी दिली याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि सीओनी नक्की त्याच्यामध्ये दखल घ्यायला पाहिजे. बस हे बघा. दप्तर बघा, सगळे ओरिजिनल पेपर, असं पडलेलं असतं सर्व कपाडात असतं. कपाटातले पेपर सगळे बाहेर. शासकीय मालमत्तेचे कुठेतरी नुकसान केलं जातंय का? बरोबर. 100%. उद्या सकाळ यांनी दाखलाही परिस्थिती ब्रेकिंग न्यूज लागली पाहिजे प्लीज. उद्या Live, सकाळ live, live. लाईव्ह झाले हा, उद्या सकाळी यांनी दाखवलं असतं की सामटली ग्रामपंचायतला आग लागली, पेपर गहाळ झाले किंवा हे पेपर चोरीला गेले असते तर सांगितलं असतं काल चोर आले होते, सीसीटीव्ही आहे, सीसीटीव्ही तो कोण दिसत नाही, गाडी आली पेपर घेऊन गेले असते, सगळे चोरीला गेला, असं सुद्धा प्रकार घडला प्रशासनाने या असता. गोष्टीचं गांभीर्य घेणं गरजेचं आहे. निश्चितच जर का ही गोष्ट ग्रामसेवकला समजली त्यांनी तातडीने इथं हजर व्हायला पाहिजे होतं, पण ग्रामसेवक वाटतं घरी झोपलेले. त्यांची मिली बघत आहे असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच त्यांची मिली बघत असेल. कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो? स्वतःलाच वाचवण्याचा प्रयत्न दिसतोय किंवा अजून कोणी असेल ज्यांचे हात माखलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांना वाचवण्याचा नक्कीच हा प्रयत्न दिसतोय. कुठेतरी गावाच्या विकासासाठी शासकीय यंत्रणा असते, पण कुठेतरी स्वतःचा फायदा याच्यामध्ये जास्त केला जातोय का? नक्कीच ग्रामसेवक हा गावाच्या विकासासाठी असतो, ग्राम विकास आराखडा तयार करण्यासाठी असतो. पण इथे विकास आराखडा सोडा, इथे पेपरची विल्हेवाट कशी लावली जाईल याच्यासाठीच हा अधिकारी नेमलाय का काय असंच आम्हाला जाणवतं. ग्रामस्थांचे सगळ्यांचे महत्वाचे जमिनीचे कागदपत्र इथं आहे. खूप सारे पेपर आहेत, खूप सारे. पाणीपट्टी असेल, दिवाबत्ती असेल, तुमचं रोड टॅक्स, सगळे टॅक्सचे पेपर असतील ना, फार्म हाऊसचे टॅक्स असतील, तुमची घरपट्टी सगळ्यांचे, ते सगळे पेपर मला वाटतं नक्कीच एक गहाळ करण्याचा प्रयत्न होता. जर ग्रामपंचायत सुरक्षित नाहीये तर सर्वसामान्य माणूस कसा सुरक्षित असतो? बघा आता जर काय आपण बघतोच एवढे ग्रुप ग्रामपंचायत आणि याच्यामध्ये जर काय म्हणजे हे ग्रामपंचायतचं कार्यालय जर सुरक्षित नसेल तर नक्कीच गावकरी पण सुद्धा सुरक्षित नसणार आहेत. सर, ग्रामपंचायतचं कार्यालय जर सुरक्षित नाहीये म्हणजे एवढा भयानक प्रकार घडू शकतो तर ग्रामस्थ कशी सुरक्षित असतील? सर नक्कीच ग्रामस्थ सुरक्षित नाही आहेत आणि असा भ्रष्ट ग्रामसेवक याला नक्कीच प्रशासनाने धडा शिकवायला पाहिजे. कारण की गेले 5 वर्षाचा आपण जर लेखाजोखा बघितला तर आपण बघता हे सगळे पेपर अस्तव्यस्त आणि हे सगळा हा त्याचा सावळा गोंधळ हा बघून आपल्याला नक्कीच असं वाटतोय की हा ग्रामसेवक भ्रष्ट आहे आणि याची सखोल चौकशी होऊन याला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी. त्यांनी ते ना अपेक्षित होतं एवढा सगळा प्रकार घडला. जे गावकरी म्हणून तुम्हाला जर तळमळ वाटते आपल्या गावाविषयी तर तिथे ग्रामसेवक आहेत, पण प्रथम नागरिक त्यांनी ते येणं गरजेचं होतं. नाही पण तो नाही आला इथेशी. कारण काय तो बदलापूरला आहे, तो तिकडनं फोनवरनं काहीतरी उलटावर करून शेळ्या हाकतोय. त्याला आपण काय बोलू शकतो? आता आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन आरोपींना घेऊन गेलोय, पुढचा तपास पोलीस करतीलच. सर, हा धक्कादायक प्रकार घडलेला आपल्या 100% धक्कादायक प्रकार आहे. जेव्हा आम्ही बघितलं 2 माणसं, अनोळखी माणसं, ती डायरेक्ट आतमध्ये आपल्या कार्यालयामध्ये घुसलेले आहेत आणि काय पेपरची विल्हेवाट करत होते ते त्यांनाच माहिती. आणि हे जे आपण बघतो ते असं वाटतं का हे पेपर पूर्णपणे ते चोरी करून बाहेर घेऊन कुठेतरी चालले होते. आमचा पूर्ण आरोप आहे का हे पेपर पूर्ण चोरी करण्यासाठी ती माणसं आली होती. शासनाने आणि पोलिसांनी मी म्हणतोय याच्यात दखल घ्यावी आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. ते अधिकारी याच्यामध्ये जर का ग्रामसेवक भ्रष्ट असेल तर नक्कीच त्याला सुद्धा शिक्षा व्हावी ही आमची सगळ्या ग्रामस्थांकडून विनंती आहे. आता आम्ही या ग्रामपंचायतीच्या दरवाजांना जे काय कुलूप लावतोय ते पोलिसांच्या समोर आम्ही तिथे कुलूप लावून आणि ह्या चाव्या आम्ही गावचे पोलीस पाटील बरं, त्यांच्या त्यांच्या स्वीकार करतोय. जोपर्यंत ह्या जे आता जे तपास झालेला करत प्रकार नाही आहे तोपर्यंत या पूर्ण होत नाही नंतर तपास, तोपर्यंत हे पोलीस तपासात अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनाचा काळ सुरू आहे. ही संपूर्ण घटना अधिवेशनात मांडली गेली पाहिजे. 288 आमदारांनी नक्कीच या प्रकरणाची दखल घ्यावी आणि हा प्रकार नक्कीच उघडकीस यावा अशी आम्ही सर्व आमदारांना मागणी करतोय. आणि आपल्या मीडियाच्या मार्फत मी विनंती करतो मीडियाने हा मुद्दा उचलून धरावा आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील राहावे अशी आमची माफक इच्छा आहे. नक्कीच आपण पहिला धक्कादायक प्रकार जो आहे तो बदलापूर नजीक असणाऱ्या चामटोली ग्रामपंचायतमध्ये घडलेला आहे. जर ग्रामपंचायतीचं मुख्य कार्यालय आहे तेच सुरक्षित नसेल
तर सर्वसामान्य गावकरी ग्रामस्थ भूमिपुत्र कसे सुरक्षित असेल असा प्रश्न निर्माण होतोय. महत्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर जे अधिकारी इथे आलेले, अधिकारी नाही म्हणता येणार त्यांना, जे भामटे इथे आलेले, कारण की ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की ही जी महत्वाची कागदपत्र आहे ती चोरण्याचा, इथून नेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि ही सगळी आपण जर महत्वपूर्ण फार्म हाऊस आपण बघू शकतो, फार्म हाऊसची या परिसरातल्या बघू शकतो कागदपत्र असतील, सगळी इन्स्ट्रुमेंटची सगळी कागदपत्र असतील, सगळ्या संपूर्ण या कार्यालयामध्ये ही कागदपत्र या ठिकाणी पडलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज सगळ्या प्रशासकीय यंत्रणेला सुट्टी असताना कशा प्रकारे आपण बघू शकतो हे काम, हा कांड घडलेला आहे. आणि समोर आपण जर पाहिलं तर हे कपाट आपल्याला पाहायला मिळते, त्याच्या चाव्या, कपाटाच्या चाव्या त्यांच्यापर्यंत कशा आल्या हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता. आणि ग्रामस्थांनी वारंवार माहितीचा अधिकार टाकून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना अद्यापही 1 महिना उलटून गेलेला आहे, माहिती मिळालेली नाहीये. आणि या धक्कादायक प्रकारानंतर कुठेतरी कायदा व सुव्यवस्था याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. पोलीस तात्काळ या ठिकाणी आले, जे 2 आरोपी इथे होते त्यांना इथून तात्काळ आता बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेले. परंतु या धक्कादायक प्रकारानंतर आपण जर पाहिलं तर ग्रामस्थांमध्ये एक रोष पाहायला मिळतोय. प्रशासनाच्या विरुद्ध हे सगळे आक्रमक झालेले आहेत. कुठेतरी एक विश्वासाने आपल्या सगळ्यांच्या या यंत्रणा सगळ्या आपण जर पाहिलं तर सांभाळत असतात आणि महत्वाची कागदपत्रे या ठिकाणी असतात. आणि यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये, स्थानिकांमध्ये, गावकऱ्यांमध्ये एक आपल्याला रोष पाहायला मिळतोय आणि कोणच या ठिकाणी सुरक्षित नाहीये असंही सवाल त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. बदलापूर शहरातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता बदलापूर वॉइसला फॉलो करा.